नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवते आहे की आज डुडूची काय प्रगती आहे. आज मला वाटली जेव्हा मी त्याच्याकडे आले तेव्हा त्याचं हे चालू होतं. मी एक छोटंसं घर बनवलं होतं त्याला आधीच, कधी पाऊस वगैरे आला तर त्याला त्याच्यामध्ये जाऊन बसायला, पण त्याने कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नव्हता. त्याला घरात येऊन झोपायचं असायचं. पण आज अचानक मला दिसलं की तो त्याच्या घरामध्ये जाण्यासाठी फार इंटरेस्टेड होता आणि एक छोटे छोटे दोरे, माझ्या झाडांची दोरे सोडून तो नेत होता. मग मी त्याच्यासाठी काही सुतळ्या ठेवल्या आणि काही कपडे ठेवले. तर तो एवढ्या मेहनतीने ते सगळं घेऊन जात होता की मला त्याचं ते पाहून एवढी खुशी झाली. माझी मुलं पण खूप खुश झाली. त्यांना आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला भेटलं की प्राणी त्यांचं घर कसं सजवतात. मला नेहमी विचारायचं माझा मुलगा आणि माझ्या मुलीचं तर फारच, मम्मा तो झोपत कसं असेल, त्याला पांघरूनच काय, जर तो आपल्या घरात नसता राहत तर तो कुठं राहिला असता मम्मा. पण आज त्यांना प्रत्यक्ष पाहायला भेटलं की प्राणी त्यांचा बेड स्वतः कसा बनवतात, ते स्वतःला छान वाटेल, कम्फर्टेबल वाटेल अशी कशी तयारी करतात आपल्या घरामध्ये. त्याला मी बनवलेलं घर तर आवडलेलं आहे, पण तो आतमध्ये काय काय करणार आहे हे पाहायला आता आम्हाला जास्त इंटरेस्ट आला आहे. जेव्हा त्याचा हा सगळा बेड पूर्ण होईल तेव्हा आम्ही एकदा त्याच्यामध्ये नक्कीच डोकावून पाहू. तसं डुडू बोलवेलच आम्हाला, माझं घर पाहायला या, माझी रूम पाहायला या. इथंसं छोटंसं बाळ होतं, सिरीने दूध प्यायचा डुडू माझा, आणि आता स्वतःच्या घरामध्ये स्वतःचा बेड तयार करतोय. आज खूप खूप खुश आहे मी की आज माझा डुडू मोठा झाला आहे, खूप खूप मोठा झाला आहे की स्वतःचं काम स्वतः करतोय. तेरे होने से घर भरा सा लगे, घर भरा सा लगे. तेरी खुशबू है घर की रग रग में, तेरी परछाई में है सोनग में. इश्क ने दिए है जो खुश होके, तेरे बोल से तो है मेरे तग में. अच्छी आदत मेरी सिर्फ तुम हो, मानो इज्जत मेरी सिर्फ तुम हो. बिन तेरे वक्त भी बुरा सा लगे, बुरा सा लगे. तेरे पहलू में रखना है सर को, तेरी नजरों से देखेंगे घर को. मैंने गहनों सा पहना है देखो, तेरी चाहत तेरी आदर को. ऐशो इशरत मेरी सिर्फ तुम हो, सारी दौलत मेरी सिर्फ तुम हो. तर असं बनवतीये माझी डुडू राणी घर. पुन्हा पाहूया काय काय करते ते.